आता या ठिकाणी कोणाला सर्जन दिसला सांगा बरं? देव दिसला का कोणाला? नाही दिसला. देव दिसत नाही. देव हा निर्गुण निराकार मध्ये आहे. आता त्याच्या समजण्यासाठी जर एक छोटंसं उदाहरण जर तुम्हाला सांगितलं तर आता तुम्ही लोक चाय पिले, आता कोणी पेट असेल तो भाग वेगळा आहे, पण बरेचसे लोक चाय पिले तुम्ही सांगा ना सांगा. हा, तुम्ही सगळे लोक चाय पिले. आता तो चाय कसा होता? गोड होता. कशाने गोड झाला? साखरेने गोड झाला. मग त्याच्यात साखर दिसली का? कौंडा दिसली. तर साखर ही गरम पाण्यामध्ये विरघळली म्हणून साखर दिसली नाही, तिचा गोडवा त्या चहामध्ये निर्माण झाला. ही भगवत कार्याची बैठक आहे. या ठिकाणी भगवंत विरघळला आहे, प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये सामावलेला आहे, पण तो दिसला नाही. परंतु त्यांनी काय केलं? गोडवा निर्माण केला. प्रत्येकाच्या आत्म्याला समाधान मिळवून दिलं. आत्मा जागेवर ठेवणं कोणाचे काम आहे? आता तुम्ही इथं बसले असाल आणि कुठे दुसरीकडे जर तुमचे लक्ष असेल की पैसे आहे घरी 10 लाख रुपये आणि त्याला ताला बरोबर लावला नाही, कोणी नेणार तर नाही, असं जर लक्ष तिकडे गेलं असेल तर भगवंत मिळणार नाही. लक्षात घ्या. भाव तिथे देव. आमचा भाव जर निर्माण झाला असेल की नाही या ठिकाणी परमेश्वर आहे, तर नक्की आमचं कार्य केल्याशिवाय राहणार नाही. 100% बाबांनी हमी दिलेली आहे. आणि म्हणून आपल्याला भगवत कार्य करायचे आहे, कर्म करायचे आहे, करणी करायची आहे, चांगले व्यवहार करायचे आहे. भाव भुकेला हरी करी कसे भक्ताची चाकरी. चाकरी म्हणजे नव्हती, म्हणजे भक्त म्हणजे आम्ही सेवा. जर आम्ही भक्ती केली तर तो आमची नोकरी केल्याशिवाय राहत नाही. तेवढंच करत तो आपली नोकरी करतो. जो ब्रह्मांडाचा विधाता आहे तो जर आपली नोकरी करतो तर आमच्यापेक्षा भाग्यवान कोण आहे? हो, आमच्यापेक्षा भाग्यवान कोणी होऊ शकत नाही. आणि म्हणून बाबांनी या कलियुगामध्ये सतयुग निर्माण करून दिलं. काय निर्माण करून दिलं? सतयुग निर्माण करून दिलं. आणि त्या सत्याच्या युगासाठी प्रत्येक गरीबांनी दुःखी लोकांना जागवण्याचं कार्य केलं. बाबाला माहित होतं बाईची झोपून राहिली, मग चहा दे बाईले एक कप. माझ्या आता मला म्हणते सोनकुसरे काय झाली, त्याचं लक्ष झोपण्यावाल्याकडे जास्त राहतं म्हणतो. आणि बरोबर आम्ही आताच म्हणून आमचं लक्ष जरी इथं नसल बैठकीत 4 घंटे घालवण्याच्यात काही अर्थ नाही. आम्ही आमच्या घरी झोपलो ते कामाचं काही अर्थ नाहीये. तू बसल्या बसल्या टोंगळे दुखल, कंबर दुखल आणि भेटणार काहीच नाही, काहीच नाही भेटणार. काही मिळवण्याकरता जर आम्ही या ठिकाणी आलो असेल तर एक चित्त एक लक्ष त्या परमेश्वराकडे असायलाच पाहिजे. देव दिसणार नाही, बिलकुल देव दिसल्याशिवाय राहणार नाही. गुण जे भगवंताचे गुण जे आम्हाला मिळतात तो गुण रूपी परमेश्वर आमचं कार्य करतो. आम्ही इच्छा ठेवली एखादी की माझं हे कार्य मला हे करायचे आहे, परमेश्वरा मी तुझ्या चरणी माझा जीव अर्पण केला, तर तो कार्य केल्याशिवाय राहणार नाही. तोच परमेश्वर. परमेश्वराला कोणी पाहत नाही, परमेश्वराला कोणी पाहत नाही.